आजच्या लेक्चरमध्ये आपण न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम शेवटची तासिका बघत आहोत. यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तुम्हाला दिलेला तो आहे अकॉर्डिंग टू टाइप ऑफ फूड एनिमल्स आर क्लासिफाइड इनटू विच 5 टाइप. म्हणजे आपण अन्न कशा पद्धतीने घेतो तर यावरून 5 प्रकार आपल्याला प्राण्यांचे द्यायचे आहेत. त्यामध्ये पहिला आहे हर्बिव्हरस म्हणजे शाकाहारी, त्यानंतर कार्निव्हरस मांसाहारी, ओमनिव्हरस म्हणजे मिश्रहारी आणि त्यानंतर आहे स्कॅव्हेंजर्स जे मृतोपजीवी असतात हे ना. आणि पाचवा आहे डिकंपोजर्स म्हणजे विघटक. म्हणून ॲनिमलचे 5 टाईप जे आहेत पुढच्या प्रकारावरून तर ते आहेत हर्बिव्हरस, कार्निव्हरस, ओमनिव्हरस, स्कॅव्हेंजर, डिकंपोजर. ओके. पुढचा प्रश्न आहे एक्सप्लेन हर्बिव्हरस विथ एक्झाम्पल. आता हर्बिव्हरस म्हणजे काय? शाकाहारी प्राणी. म्हणजे हर्बिव्हरस यूज प्लांट्स डायरेक्टली ॲज फूड. म्हणजे हर्बिव्हरस ॲनिमल जे आहे हे अन्न म्हणून कशाचा वापर करतील? वनस्पतींचा. मग त्यामध्ये 2 प्रकारचे ॲनिमल्स असतात. एक आहे ग्रॅनिव्होरस. ग्रॅनिव्होरस म्हणजे काय? बिया खाणारे. आणि दुसरा असणार फ्रुगिव्होरस म्हणजे काय? फ्रूट खाणारे है ना, फळ खाणारे. तिसरा प्रश्न आहे एक्सप्लेन कार्निव्हरस विथ एक्झाम्पल. आता कार्निव्हरस तुम्हाला माहित आहे डिपेंड ऑन अदर ॲनिमल फॉर फूड. म्हणजे अन्नासाठी जे दुसऱ्या प्राण्यावर अवलंबून असतात त्यांना म्हणतो आपण कार्निव्हरस. म्हणजेच काय? मांसाहारी प्राणी. मग यामध्ये कोण कोण येतील? प्रिडेटर्स. प्रिडेटर्स म्हणजे काय? की जे दुसऱ्या प्राण्याला भक्ष्य करतात. आणि दुसरा आहे इन्सेक्टिव्हरस म्हणजे जे कीटकांना खातात ते सुद्धा याच्यामध्ये येतील. आता प्रिडेटर्स म्हणजे कोण? जे शाकाहारी प्राणी आहेत त्यांना खाणारे जे प्राणी असतात त्यांना म्हणायचं प्रिडेटर्स. मग यामध्ये लायन, टायगर, ठीक नाही, असे काही एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता. त्यानंतर आहे एक्सप्लेन ओमनिव्हरस विथ एक्झाम्पल. आता ओमनिव्हरस म्हणजे मिश्रहारी. म्हणजे वनस्पती पण खातात आणि प्राणी पण खाऊ शकतात. बरोबर. दोघांना जे खाऊ शकतात तसे ॲनिमल्सला काय म्हणायचं? ओमनिव्हरस. obtain their food from both plants and animals. म्हणजे प्लांट आणि ॲनिमल या दोन्ही पासून जर अन्न मिळवत असतील तर त्यांना म्हणायचं ओमनिव्हरस. ओमनिव्हरस मध्ये एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे मंकी, माकड, चिंपांजी आणि तिसरं काय दिलेलं आहे? ह्युमन. ह्युमन म्हणजे मानव. तर मानव सुद्धा कशामध्ये येतो? ओमनिव्हरस मध्ये येतो. एक्सप्लेन स्कॅव्हेंजर्स विथ एक्झाम्पल. आता स्कॅव्हेंजर्स काय आहे पहा. ऑब्टेन देअर फूड फ्रॉम डेड बॉडीज ऑफ ॲनिमल्स. म्हणजे जे डेड बॉडी म्हणजे मृत शरीर असतं प्राण्यांचं त्यापासून जे अन्न मिळवतात त्यांना म्हणायचं स्कॅव्हेंजर. यामध्ये व्हल्चर म्हणजे काय? गिधाड असेल, क्रो कावळा असेल, हायना तरस असेल, हे सगळेच्या सगळे स्कॅव्हेंजर्स आहेत. 6वा प्रश्न आहे हु आर द डिकंपोजर्स. तुम्हाला माहित आहे डिकंपोज करण्याचं काम कोण करतं? फंगी, बॅक्टेरिया करतात ना. पण डोळ्याने दिसतात का? नाही, कारण ते सूक्ष्म जीव आहेत. आणि म्हणून मायक्रोब्स विच ऑब्टेन देअर फूड बाय डिकंपोजिंग डेड बॉडीज ऑफ ऑर्गॅनिझम ऑर अदर मटेरियल. एखाद्या वेळेस एखाद्या ॲनिमलची डेड बॉडी असेल, काही दिवसांनी ती आपोआप नष्ट होते. मग हे नष्ट कोण करतं? डिकंपोजर. म्हणजे डिकंपोजर असे सूक्ष्म जीव आहे की जे डेड बॉडीज असते ना, मृत शरीर, त्याचं विघटन करतात. काय करतात? विघटन म्हणजे डिकंपोजिशन करतात. त्यापासून अन्न मिळवतात किंवा जे अदर मटेरियल असेल पालापाचोळा वगैरे त्यापासून अन्न मिळवतात. त्यांना म्हणायचं डिकंपोजर. पुढचा प्रश्न आहे एक्सप्लेन
स्पोरोझोइक आहे ते. स्पोरोझोइक न्यूट्रिशन विथ एक्झाम्पल. आता स्पोरोझोइक मध्ये काय, ऑब्टेन न्यूट्रिएंट्स बाय ऍब्सॉर्बिंग लिक्विड ऑर्गॅनिक मटेरियल फ्रॉम डेड बॉडीज ऑर द फ्रॉम एन्व्हायरमेंट. म्हणजे असे प्राणी की जे काय करतात, त्यांचं अन्न एकतर जे मृत शरीर आहे त्याच्यातून ते काय करतात, लिक्विड म्हणजे द्रव घेतात, किंवा जे आजूबाजूला काय करतात ते कोणाचं तरी रक्त तरी घेतील, कोणाच्या बॉडीमधून लिक्विड तरी ओढून घेतील, है ना. द्रव पदार्थ जे आहेत ते ओढून घेण्याचं काम स्पोरोझोइक न्यूट्रिशन मध्ये करतो. त्याचे एक्झाम्पल आहे हाऊस फ्लाय, माशामध्ये तुम्हाला ते आहे. अँट म्हणजे मुंगी, स्पायडर म्हणजे मकडी, माहिती ना. तर हे सर्वच्या सर्व कशामध्ये येईल, स्पोरोझोइक न्यूट्रिशन मध्ये. त्यानंतर आहे व्हॉट इज पॅरासिटिक न्यूट्रिशन. पॅरासिटिक म्हणजे काय, ॲनिमल्स हू ऑब्टेन फूड फ्रॉम अदर ॲनिमल्स. म्हणजे एक ॲनिमल हा दुसऱ्या ॲनिमल पासून, म्हणजे त्याच्या शरीरात राहून किंवा शरीराच्या बाहेर राहून जर त्याच्यापासून अन्न मिळवत असेल तर त्याला काय म्हणायचं, पॅरासिटिक. पहा, तुम्ही डॉग पाहिला असेल, डॉगच्या अंगावर जर पाहिलं आपण टिक असतात, गोचिड असतात, हे की नाही. तर ते त्याच्यातून काय करतो, ते त्याच्या बॉडीवर बसून त्याचंच रक्त शोषतं ना ते, म्हणजे ते झालं पॅरासिटिक, बरोबर आहे का. किंवा एखादा शरीराच्या आत जाऊन एखादा सूक्ष्मजीव जर अन्न मिळवत असेल तर तो सुद्धा कसा होईल, या ठिकाणी पॅरासिटिक होईल. मग पॅरासिटिकची व्याख्या काय आहे, ॲनिमल्स हू ऑब्टेन फूड फ्रॉम अदर ॲनिमल्स. म्हणजे एखादा प्राणी त्याचं अन्न दुसऱ्या प्राण्याच्या शरीरावर किंवा शरीराच्या आत राहून जर मिळवत असेल तर त्याला म्हणायचं पॅरासिटिक. मग आता याच्यात दोन शक्यता आहेत, एक तर तो शरीराच्या बाहेर असेल किंवा शरीराच्या आत असेल. शरीराच्या बाहेर असेल तर त्याच्यावर आपला 9वा प्रश्न आहे, त्याला म्हणायचं एक्टो पॅरासिटिक न्यूट्रिशन. काय म्हणायचं, एक्टो पॅरासिटिक न्यूट्रिशन. पहा, इफ ॲनिमल्स obtain their food from body surface of other animals and suck their blood. म्हणजे एखादा ॲनिमल एखाद्या दुसऱ्या ॲनिमलच्या शरीराच्या पृष्ठभागावर राहतो किंवा त्याचं रक्त जर शोषक असेल बाहेरून तर त्याला काय म्हणायचं, एक्टो पॅरासिटिक न्यूट्रिशन. मग असं कोण करतं, लोज म्हणजे उवा म्हणतो तुम्ही, डॅन्ड्रॉफ वगैरे, बेडबग्स माहिती तुम्हाला, है ना, ढेकून म्हणतो आपण त्याला, टिक, गोचिड असेल, तर हे सर्व दुसऱ्या ॲनिमल्सच्या शरीरावर राहतात आणि तिथून अन्न मिळवतात, म्हणून त्यांना म्हणायचं एक्टो पॅरासाइट्स. आणि त्यांचं जे न्यूट्रिशन असतं त्याला म्हणायचं एक्टो पॅरासिटिक न्यूट्रिशन. 10वा प्रश्न काय आहे, एक्सप्लेन एंडो पॅरासिटिक न्यूट्रिशन. एंडो पॅरासिटिक म्हणजे कसं, ॲनिमल्स हू ऑब्टेन देअर फूड फ्रॉम अदर ॲनिमल्स बाय लिव्हिंग इन देअर बॉडी. म्हणजे एखादा ॲनिमल दुसऱ्या ॲनिमलच्या शरीराच्या आत राहत असेल आणि तिथून जर अन्न मिळवत असेल तर तो कोणता झाला, एंडो पॅरासिटिक. पहा, तुम्हाला इथे चित्रामध्ये दाखवलं आहे की आपले आतडे आहेत, या आतड्यामध्ये तुम्हाला एक टेप वॉर्म दिसत आहे का. मग हा टेप वॉर्म काय करायला बरं, आपल्या शरीराच्या आतमध्ये राहून अन्न मिळवायला, बरोबर आहे का. मग शरीराच्या आतमध्ये जर अन्न मिळवत असेल तर तो झाला एंडो पॅरासाइट आणि त्याचं जे न्यूट्रिशन आहे ते असणार एंडो पॅरासिटिक न्यूट्रिशन. म्हणून याची एक्झाम्पल काय आहे, टेप वॉर्म म्हणजे पट्टकृमी आणि राऊंड वॉर्म म्हणजे गोलकृमी, हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. आणि लक्षात ठेवायचं की सर्व लिव्हिंग थिंग्स जे आहेत तर यांना लाईव्ह म्हणजे जिवंत राहण्यासाठी, ग्रो म्हणजे वाढीसाठी आणि हेल्थी आरोग्य राहण्यासाठी कशाची गरज असते, फूडची गरज असते. ओके.